हॅलो, आता येतोय का आवाज? हा सर, आता जास्त येतोय, चांगला येतोय सर आता. हा ठीक आहे. आता पुढे पहा. फाइंड वेक्टर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इफ मॉड ऑफ ए वेक्टर इज 3, मॉड ऑफ बी वेक्टर इज 6 आणि ए वेक्टर आणि बी वेक्टर मधला अँगल 45 डिग्री. म्हणजे तुम्हाला थिटा दिलेला आहे 45 डिग्री. तुम्हाला मॉड ए वेक्टरची मॅग्निट्यूड दिली आहे, बी वेक्टरची मॅग्निट्यूड दिली आहे आणि तुम्हाला डॉट प्रोडक्ट विचारलाय ए वेक्टर डॉट बी वेक्टर. डॉट प्रोडक्ट आहे, याला स्केलार प्रोडक्ट म्हणतात. हे असं ए वेक्टर डॉट बी वेक्टर, हे डॉट म्हणजे काय, एक तर याला तुम्ही डॉट प्रोडक्ट म्हणा किंवा स्केलार प्रोडक्ट म्हणा. स्केलार प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट और स्केलार प्रोडक्ट. सो याला सॉल्व्ह करायचं खूप इझी आहे. पहा, जसं की आता मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा डॉट प्रोडक्ट जेव्हा असतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा तुम्ही कधी पण. म्हणजे ए वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू बी वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ थिटा, हा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ए वेक्टर डॉट बी वेक्टर असणार, म्हणजे कोणत्याही दोन वेक्टरचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा असेल किंवा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे स्केलार प्रोडक्ट घ्यायचा असेल, तेव्हा त्याची मॅग्निट्यूड ए ची मॅग्निट्यूड बी ची मॅग्निट्यूड यांचं स्केलार मल्टिप्लिकेशन आणि कॉस ऑफ थिटा असं घ्यायचं असतं. आणि जेव्हा मला क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा असतो, पहा ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर अशा टाईपचा प्रोडक्ट असतो. हे दोन प्रोडक्ट आहे, हा स्केलार प्रोडक्ट, हा क्रॉस प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्ट घेताना कॉस थिटा घ्यायचा आणि क्रॉस प्रोडक्ट घेताना ए वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू बी वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू इथं साइन ऑफ थिटा असतो. समजलं? हो. दोन प्रोडक्ट मधला फरक. तर हा असतो स्केलार प्रोडक्ट, हा असतो वेक्टर प्रोडक्ट. क्रॉस म्हणजे वेक्टर प्रोडक्ट, हा क्रॉस प्रोडक्ट असतो म्हणजे वेक्टर प्रोडक्ट असतो. सो या ठिकाणी तुम्हाला डॉट प्रोडक्ट काढायचा होता. सो डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला हा आहे, ए वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू बी वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ थिटा. तुम्हाला ए वेक्टरची मॅग्निट्यूड माहिती आहे 3, ते तुम्ही 3 टाकणार. बी वेक्टरची मॅग्निट्यूड माहिती √6 टाकणार आणि थिटाची व्हॅल्यू माहिती 45, ती कॉस ऑफ 45 टाकली. कॉस ऑफ 45 ची व्हॅल्यू असते √3/2 पाहिजे, इथं चुकलं इथं. ओके, कॉस ऑफ 45 आहे ना, 0 1/2 1/√2 1/√2 पाहिजे. ए √2 असं काय आलं? ठीक आहे, थोडंसं रिअरेंज केलं इथं मी. हे थोडं सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, काहीतरी केलेलं दिसतंय तुम्ही. सो हे पहा, हे √6, हा एचा मॅग्निट्यूड 3 आहे, बी ची मॅग्निट्यूड √6 आहे आणि इंटू कॉस ऑफ 45. कॉस ऑफ 45 ची व्हॅल्यू किती येणार? तर कॉस ऑफ 45 व्हॅल्यू येते 1/2 1/√2 येणार. सो कॉस ऑफ 45 ची व्हॅल्यू असणार 1/2, म्हणून हे झालं 3√6 आणि हे झालं 1/√2. ओके ओके. सो हो. आता याच्या पुढे पहा, हे √2 जे आहे ना खालचे, हे सॉल्व्ह होऊ शकतात, कारण या 6 ला मी थोडंसं कन्वर्ट करू शकतो. आता या 6 ला मी असं लिहू शकतो की याला असं लिहिलं तुम्ही 3, हे √6 ला √3 इंटू √2 चालेल का? कारण या 6 म्हणजे काय असतो, 3 टू द 6. हो. 6 म्हणजे काय, √6 म्हणजे काय, √3 इंटू 2 ना. मग हा √3 आणि √2 असं सेपरेट केला पाहिजे. हे सेपरेशन केलंय पहा, दिसतंय का? या 6चं सेपरेशन आहे. त्यानंतर पुढे पहा मी काय करतोय, हा 1/√2 ऍज इट इज राहिलाय. हा √2 आणि हा √2 कॅन्सल होऊन जाईल. सो उरणार फक्त 3√3. समजलं? सर समजलं. हा, हे काय केलं इथं चुकलेलं आहे, लक्ष देऊ नका याच्याकडे. बात करा तुमच्या सिस्टीम मधनं. बऱ्याच प्रिंट मिस्टेक आहे तुमच्या पेपरमध्ये, म्हणजे बुक मध्ये, हे काढून टाका. काहीतरी गडबड केली यांनी इथं. आन्सर बरोबर आलंय पण मिस्टेक केली काहीतरी. तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करा. हे √6 चे फॅक्टर पाडा, 3 टू द 6, 3 वेगळा 2 वेगळा, हा 2 गेट कॅन्सल. हे 1/2 येतात, 1/√2 येतं, हे √3 राहिलं, हे आन्सर असणार तुमचं. हे क्लिअर झालं इथपर्यंत? सो आता क्वेश्चन नंबर 2 पहा. असे सोप्या टाईपचे क्वेश्चन असतात मल्टिपल चॉईस मध्ये, या टॉपिकवर विचारले जाणारे. सो टफनेस जास्त नाहीये. ए वेक्टर दिलाय तुम्हाला, बी वेक्टर दिलाय आणि ए वेक्टर डॉट बी वेक्टर विचारलाय. आता पहिले लक्षात घ्या, ए वेक्टर डॉट बी वेक्टर याचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला, मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस ऑफ थिटा. बरोबर? असं तो थिटा असेल तर. आता या ठिकाणी तुम्हाला थिटा दिलाय का? या ठिकाणी तुम्हाला थिटा नाही, डायरेक्टच वेक्टर दिलेत ना, डायरेक्टच वेक्टर दिले की नाही? हॅलो हो. हॅलो हो सर. हा, तर लक्षात घ्या, हे पहा, जेव्हा तुम्हाला डायरेक्टच वेक्टर असतील तेव्हा स्केलार प्रोडक्ट सर्वात सोपा असतो. हा थिटा केव्हा युज करावा लागतो,
जेव्हा तुम्हाला त्याचे मॅग्निट्यूड वगैरे दिलेले असतात त्यावेळेला तुम्हाला वेक्टर माहिती नसतं मॅग्निट्यूड दिली की. म्हणजे मागच्या केसमध्ये होतं पहा, तुम्हाला मॅग्निट्यूड दिलेल्या होत्या. मॅग्निट्यूड जेव्हा देतात तेव्हा ते मला अँगल विचारतात, कारण त्यावेळेस तो हा फॉर्म्युला वापरला जातो मॅग्निट्यूडच्या टायमाचा. आणि नॉर्मल जो फॉर्म्युला आहे तो खूपच इझी. मग जर दोन वेक्टर तुम्हाला माहिती आहेत, हे दोन वेक्टर जर माहिती आहेत स्पेशल ए आणि बी, यांचा स्केलर प्रोडक्ट म्हणजे डायरेक्ट एकदम काम सोपं असतं. ते इतकं सोपं आहे, त्याच्या आयनी डायरेक्ट या आयला मल्टिप्लाय करायचं, याच्या जे नी डायरेक्ट या जे ला मल्टिप्लाय करायचं, आणि याच्या के नी डायरेक्ट या के ला मल्टिप्लाय करायचं. समजलं? समजलं का? हो सर. Yes. आय टू आय, जे टू जे, के टू के, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतात. वेक्टर दिलं तर वेक्टर दिल्यावर सर्वात सोपी गोष्ट असते. सो डायरेक्ट वेक्टर लिहिणार तुम्ही पहा. 3 into 3 झाला 9 आहे. फरक सांगतोय मी, डायरेक्ट लिहायचं म्हणजे पुढे 4 into -4 झाला -16 जे, आणि -5 into -5 झाला +25 के. समजलं? समजलं? समजलं. हा. आपला विषय अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आता हे इथं सोल्युशन दिलेत मला खाली तसं, हे बघा. आता हे इथं तुम्हाला विचारलं इथं त्यांनी. आता नीट लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला इथं हा प्रोडक्ट विचारतोय फक्त याचे वेक्टरचे, तेव्हा ते जे तुम्ही मल्टिप्लिकेशन करतात तेव्हा ते जे के लिहू नका, कारण त्यांनी तुम्हाला व्हॅल्यू विचारली. त्यांनी स्केलार प्रोडक्ट विचारलाय. त्यांनी काय विचारलंय? स्केलार प्रोडक्ट. मग आपण वेक्टर मध्ये येणार का त्याला? स्केलार मध्ये वेक्टर येतो का? नाही येत, कारण हा इथं ए डॉट बी विचारतोय ना, मग त्यावेळेला फक्त नंबर येतो. म्हणजे काय करायचं, फक्त 3 आणि 3 ते झाले 9 पाहिजे. हे बाय 9, 4 into -4 झाले ते 16, आणि -5 into -5 झाले ते +24. या सर्वांची प्लस करून टाकायची, त्याचा आन्सर डायरेक्ट 18 भेटतो. समजलं? हो सर, समजलं. समजलं का? आणि हे स्केलार प्रोडक्ट आहे म्हणून इथं आयजेकेच्या फॉर्म मध्ये लिहिला गेला नाही तो. नाहीतर मग इथं आयजेके लिहिला गेला असता, जसं आपण आयजेके मध्ये लिहितो पहा, कारण आपण वेक्टर प्रोडक्ट करण्याचा प्रयत्न केला. तो स्केलार प्रोडक्ट आहे. स्केलार प्रोडक्टला आयजेके लिहित नाही, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितात, कारण ते स्केलार असते डायरेक्ट. त्याला आयजेके वगैरे डायरेक्शन वगैरे काही मॅटर करत नाही, डायरेक्ट व्हॅल्यू. म्हणतो तुम्ही थिटा काढा. आता थिटा कसा काढणार? जर आपल्याला ए वेक्टर डॉट बी वेक्टर जर माहिती आहे, म्हणजे याचं माहिती आहे, आपल्याला एक फॉर्म्युला पण माहिती आहे ना. आपल्याला काय माहिती आहे? ए वेक्टर डॉट बी वेक्टर याचा फॉर्म्युला असतो मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस ऑफ थिटा. माहिती की नाही फॉर्म्युला आपल्याला? हो. आता या फॉर्म्युल्यातनं आपल्याला याची व्हॅल्यू माहिती आहे डायरेक्ट. ह्या 18 आलेली पाहिजे. ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 18 आहे, म्हणजे हे व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला काय काय नोन आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्याला ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली, ती आहे 18. आपल्याला ए वेक्टरची मॅग्निट्यूड काढता येईल. मॅग्निट्यूड कशी काढतात? तर वेक्टर जो असतो त्याचे आय जे के चे स्क्वेअर करून त्याचा स्क्वेअर मॅग्निट्यूड निघून जाते पहा. बरोबर? हो. बी वेक्टरची मॅग्निट्यूड पण, कारण आपल्याला बी वेक्टर माहिती आहे, त्याच्या आय ची, जे ची आणि के ची वेक्टरची स्क्वेअर करून त्याचं रूट घ्यायचं, आपल्याला तर बी ची मॅग्निट्यूड भेटून जाते. आणि राहिला कॉस ऑफ थिटा, मग थिटाच तर काढायचा होता. समजलं का? हा थिटाच तर काढायचा आहे, म्हणजे हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे भेटून जाईल. क्लिअर? मग काय करणार तुम्ही? मग हे पहा, इथं चुकलंय परत, काय मिस्टेक केलेत नुसतं भरमसाठ. इकडे पहा, मॅग्निट्यूड ऑफ ए काढली तिने. काय ए काढली मॅग्निट्यूड? कारण तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ ए लागतोय, परत मॅग्निट्यूड ऑफ बी लागतोय, आणि त्यानंतर कॉस ऑफ थिटा, आणि याची व्हॅल्यू असते ए डॉट वेक्टर डॉट बी वेक्टर. बरोबर? तर मग ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू आपल्याला नोन आहे. आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर काढावी लागेल, मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर काढावी लागेल. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर कशी काढतात? हा ए वेक्टर दिलेला आहे, त्याची मॅग्निट्यूड म्हणजे काय? हे आय चा नंबर, हा जे चा नंबर, आणि हा के चा नंबर, याचे स्क्वेअर करायचे. हा 3 चा स्क्वेअर इथे येईल तर 9 येईल, इथं 9 पाहिजे. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा 25, आणि त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे ते रूट ऑफ 50 झालं. तसं बीचं पण करायचं. हा 3 चा स्क्वेअर या -4 चा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, याचा 25, या दोघांचं मिळून झालं 50. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर सुद्धा 50 आणि मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर सुद्धा रूट ऑफ 50. आता आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आता फॉर्म्युला काय भेटेल आपल्याला? आपल्याला थिटा काढायचं की नाही? जर आपल्याला थिटा काढायचंय तर आपण काय करणार? आपल्याला ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू ऑलरेडी नोन होती. आपल्याला मॉड ऑफ ए वेक्टर पण आपल्याला काढताना त्याची व्हॅल्यू आहे रूट ऑफ 50. मॉड ऑफ बी वेक्टरची व्हॅल्यू पण आपल्याला नोन आहे, त्याची व्हॅल्यू आहे रूट ऑफ 50. आणि आपल्याला कॉस ऑफ थिटा काढावं लागेल, कारण थिटाच तर काढायचं आहे. सो कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला. मग आपला फॉर्म्युला होता, फॉर्म्युला आठवा. फॉर्म्युला होता ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस ऑफ थिटा. जर मला कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू पाहिजे असेल, कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू पाहिजे असेल, मी काय करेल? हा पार्ट इकडे डिवाइड करेल. आवाज येतोय ना स्पष्ट?
हॅलो हो सर. हो सर येतोय. हा. सो फास्ट होतंय ना ते आता लक्ष द्या जरा. कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू हे इकडे जाणार म्हणजे ए वेक्टर डॉट बी वेक्टर यांचा स्केलर प्रोडक्ट डिवायडेड बाय मॉड ऑफ ए वेक्टर इंटू मॉड ऑफ बी वेक्टर. समजा हा फॉर्म्युला तुम्हाला हे इकडे डिवाइड झाला. मग या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. समजलं. आता आपण काय करणार हे बा ही ए वेक्टर डॉट बी वेक्टरचे 18 इथं टाकणार. हे मॉड ऑफ ए वेक्टरची व्हॅल्यू इथे टाकणार. मॉड ऑफ बी वेक्टरची व्हॅल्यू इथे टाकणार आणि कॉस ऑफ थिटा काढून घेणार. समजलं. हो सर समजलं. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केला पाहिजे. आता काय भेटेल मला या सगळ्या व्हॅल्यू मी टाकल्या तर मला काय भेटतंय पहा. सो मला भेटलं हे कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू हा ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू होती 18. मॉड ऑफ ए वेक्टरची व्हॅल्यू होती √50 आणि मॉड ऑफ बी वेक्टरची व्हॅल्यू होती √50. मी तुम्हाला सांगितलं पहा जर त्याच नंबरच्या स्क्वेअर रूटनी त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं तर तो मधला नंबर लिहून टाकायचा. शॉर्टकट वापरायचा. त्याच्यासाठी याचा अर्थ असतो पहा हा 18 हे √15 इंटू √15 म्हणजे √50चा स्क्वेअर झाला तो. त्याच नंबरला मल्टिप्लाय केले की स्क्वेअर होतो. स्क्वेअर रूट कॅन्सल होतं म्हणून 18 बाय फक्त 50 उरला खाली. दिसतोय. हो सर. सो हा 18 बाय 50 उरला आणि मला काय पाहिजे होतं इकडे हे कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू 18 बाय 15. तर मला फक्त थिटा पाहिजे. मी हा कॉस इकडे इन्व्हर्स करणार. सो कॉस तिकडचा इकडे शिफ्ट होताना इन्व्हर्स झाला म्हणजे मला थिटाची व्हॅल्यू भेटली कॉस इन्व्हर्स ऑफ 18 बाय 50. डाऊट नाही. सो इथपर्यंत यायचं सोडून द्यायचं. लॉक टेबल दिला तर सॉल्व्ह करावं लागेल. लॉक टेबल जर नाही दिला तर इथपर्यंत येऊन राहू द्यायचं. ते तुम्हाला परीक्षेला प्रोव्हाइड केलं जाईल. जर तुम्हाला लॉक टेबल दिलेला असेल एक्झाम मध्ये तर सॉल्व्ह करायचे पुढे पण 18 बाय 15 ला पण सॉल्व्ह करावं लागेल. आणि जर लॉक टेबल जनरली देत नाही मॅथला त्याच्यामुळे लॉक टेबलचा काही प्रश्न होतो. फिजिक्स मध्ये लॉक टेबल भेटतो मॅथला नाही भेटतो. सो पुढे पहा इथपर्यंत येऊन थांबून जायचं. आता पहा द स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी हे मागच्या वेळेस सांगून झालंय तुम्हाला. ए ऑन बी आणि बी ऑन ए तर याचा फॉर्म्युलाचं एकदम सिंपल सिम्प्लिफिकेशन आहे की जर ए ऑन बी असेल तर काय आणि बी ऑन ए असेल तर काय. तर ते नीट सांगतो पुन्हा. हे बघा लक्षात घ्या. स्केलर प्रोजेक्शन घेतोय मी. हे झालंय आपलं स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन बी हे महत्वाचं आहे. वेक्टर ए ऑन बी म्हणजे हा कुणावरती गेलेला आहे. ए हा बी वर जर जात असेल तर काय आणि बी हा ए वर जर जात असेल तर काय. तर फॉर्म्युलांमध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला भेटेल पहा. तो ज्या वेक्टरवर जातो तो वेक्टर खाली घ्यायचा. तो ज्या वेक्टर वर जातो तो वेक्टर खाली घ्यायचा आणि वरती स्केलर प्रोडक्ट घ्यायचा. कारण तुम्ही स्केलरची गोष्ट घेताय. म्हणजे या ठिकाणी जे आपण वापरलं होतं वेक्टर ए ऑन बी तर तुमचा याच्यासाठी फॉर्म्युला असला पाहिजे. हे वेक्टर ए ऑन बी चं स्केलर प्रोजेक्शन असलं पाहिजे ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवायडेड बाय तो कोणत्या वेक्टरवर जाऊन बसलाय बी वेक्टरवर म्हणजे मॉड ऑफ बी घ्यायची खाली. समजलं का. हो सर. आणि जर वर्डिंग चेंज झाली हे वर्डिंग चेंज झाली तर हे जसं तसं घेतलं मी पुढे आणि इथं म्हटलं मी वेक्टर बी ऑन वेक्टर ए तर त्या टायमाला हाच फॉर्म्युला कसा होऊन जाईल ए वेक्टर डॉट बी वेक्टर तर येणारच डिवायडेड बाय हा कोणावरती गेला ए वेक्टर म्हणजे इथं खाली मॉड ऑफ ए वेक्टर. समजलं. ओके. सो पुढे पहा. सो आता तुम्हाला इथं करायचं काय फक्त तर तुम्हाला सगळ्याच व्हॅल्यू माहितीये. तुम्हाला हा फॉर्म्युला लगेच आठवेल वेक्टर ए ऑन चा तो आठवला डॉट प्रोडक्ट ऑफ ए वेक्टर बी वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. सो डॉट प्रोडक्ट होता 18 मॅग्निट्यूड होती 50. सो याला थोडं सिम्प्लिफाय करतो. या 50 ला थोडंसं आपण रिअरेंज करू शकतो. कसं रिअरेंज करता येतं बाब 18 अपॉन √50. 50 ला असं रिअरेंज करा की जो कोणाचा तरी स्क्वेअर असला पाहिजे अशा नंबरचं फॅक्टरायझेशन करा. म्हणजे काय मी 18 ला असं लिहिलं तर ह्या 25 इंटू 2 चालेल का. असं का केलं मी कारण हा 25 नंबर हा कोणाचा तरी स्क्वेअर आहे म्हणजे तो बाहेर निघू शकतो. मग तो कसा निघेल 18 डिवायडेड बाय 5 √2 झाला की नाही असा आहे की नाही. समजलं का. हे आन्सर लिहिलं तर खूपच चांगलं आहे. इथपर्यंत राहू दिलं तरी चालेल बोर्डला पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला इथपर्यंत येता आलं पाहिजे. ओके. सो नेक्स्ट पहा वेक्टर प्रोजेक्शन वेक्टर बी अलॉंग इज ए वेक्टर. आता हे महत्वाचं आहे. हे वेक्टर प्रोजेक्शनचा वेगळा मॅटर असतो. वेक्टर प्रोजेक्शन मध्ये ए वेक्टर डॉट बी वेक्टर इंटू ए वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टरचा स्क्वेअर असा हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये पण महत्वाचं आहे पहा
थोड्या 2 केसेस येतात याच्यामध्ये. 2 केसेस कुठले आहेत पहा. तर वेक्टर प्रोजेक्शन सांगतोय मी, मागचं स्केलर प्रोजेक्शन होतं, फरक आहे. याच्यामध्ये फॉर्म्युला खूप जास्त आहेत. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन बी वेक्टर. ए वेक्टर ऑन बी वेक्टर आहे ते, नाही बी वेक्टर ऑन ए वेक्टर आहे. ओके, तर ही वेगळी केस आहे थोडी. ओके, तर या वेक्टर मध्ये बी वेक्टर प्रोजेक्शन ऑन ए वेक्टर वर आहे, म्हणजे ए वेक्टर वरती प्रोजेक्शन आलेलं आहे. सो हा फॉर्म्युला कसा तयार होतो, हे वेक्टर प्रोजेक्शन आहे, याच्याकडे लक्ष ठेवा. ते मागचं स्केलर प्रोजेक्शन होतं, हे वेक्टर प्रोजेक्शन आहे. सो याच्यामध्ये फॉर्म्युला तयार होतो, ए वेक्टर डॉट बी वेक्टर तर असणारच, इंटू तो ज्या वेक्टरवर प्रोजेक्ट होतो तो वेक्टर वरती घ्यायचा आणि त्याचीच मॅग्निट्यूड खाली घ्यायची, आता मॅग्निट्यूडचा स्क्वेअर लिहायचा. समजलं का? हे बा, हे याच्यावर डिपेंड आहे. तो ज्याच्यावर प्रोजेक्ट होतो ते हे इथं येतं, आणि हे तर फिक्स आहे. हा इकडचा पार्ट फिक्स राहील, हा चेंज होत नाही. आज तसा होतो दोघा केससाठी. आता दुसरी केस कशी येईल मग? सेकंड केस अशी येईल पहा. सेकंड केस अशी येईल, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन बी वेक्टर, म्हणजे बी वेक्टरवर प्रोजेक्शन आहे. आता फॉर्म्युला तयार होईल, याचा फॉर्म्युला तयार होईल, ए वेक्टर डॉट बी वेक्टर यांचा स्केलर प्रोडक्ट राहीलच, पण इथं बी वेक्टर प्रोजेक्शन आहे ना, मग इथं वरती येणार बी वेक्टर डिवायडेड बाय बी वेक्टरची मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. समजलं का? हा, याचे स्क्रीनशॉट घ्या. हे बुक मध्ये दिलेलं नाहीये तुमच्या, बुक मध्ये दिले नाही, हे माझ्याकडनं मी सांगतोय, तर एक्स्ट्राचं नॉलेज आहे, कॉम्पिटेटिव्हला कामा येईल. पुढे पहा, मग काही नाही, फक्त मी काय करणार, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. मला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. मला ए वेक्टर डॉट बी वेक्टर माहिती आहे, मला ए वेक्टरचा IJK वेक्टर माहिती आहे पूर्ण, मला त्याची मॅग्निट्यूड माहिती होती √50. त्या √50चा स्क्वेअर केला तर 50 उरल्या खाली. समजलं? सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे. याला थोडं सिम्प्लिफिकेशन झालं तर करून घ्या. ते येतं 9/25 2 2 आणि ते IJK पुढेच असतं. तसं फिनिश क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 कडे पहा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ फॉर which the vector 2i plus 2j plus 9k and i plus age a plus 3k are perpendicular and parallel. आठवून घ्या, when two vectors are perpendicular that time कोणता प्रोडक्ट त्यांचा 0 होता? आठवा, डॉट प्रोडक्ट 0 होता. आठवला का? आठवला नाही वाटतं. हो सर. मागची थेरी आठवून घ्या नीट. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात, ओके, आणि जेव्हा ते पॅरलल असतात, तर समजा हे दोन वेक्टर आहेत. समजा तुम्हाला वेक्टर सांगतो मी इथं खाली. तर वेक्टर आहे, समजा हा तुमचा ए वेक्टर आहे, त्याचं नाव आहे A1i प्लस A2j प्लस A3k असा एक वेक्टर आहे समजा, आणि एक बी वेक्टर आहे, त्याचं नाव आहे B1i प्लस B2j प्लस B3k. ओके, तर एक लक्षात ठेवा पहा, जर हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर, when these two vectors are perpendicular that time their scalar product म्हणजे a vector dot b vector हा 0 असतो always when these two vectors are perpendicular. समजलं? याचा स्केलर प्रोडक्ट कसा काढायचा माहिती तुम्हाला आता. डायरेक्ट आय ने आयला, जे ने जेला आणि के ने केला मल्टिप्लाय करायचं, त्या सर्वांची ऍडिशन करायची, ते डायरेक्ट 0 आलं पाहिजे. ओके, आणि ह्या जर पॅरलल असतील, हे दोन वेक्टर, हा वेक्टर आणि हा वेक्टर जर पॅरलल असतील, तर यांचे हे A1 आणि हा B1 यांचे रेशो, म्हणजे पहा हे A1 बाय B1 चा रेशो, तसं याचा इथला A2 आणि इथला B2, या A2 आणि B2 चा रेशो, तसा इथला A3 आणि B3 चा रेशो इक्वल असतो. समजलं का? हो सर. समजलं का? येस. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, शॉर्ट मध्ये सांगतोय सगळं. सो आता याच्यानुसार तुम्हाला डॉट प्रोडक्ट काढता येतो. तुम्ही डायरेक्ट आयची आयशी, जेची जेशी, केची केशी मल्टिप्लिकेशन करता. त्याच्यानंतर आन्सर डायरेक्ट 0 आलं तर म्हणायचं तो परपेंडिक्युलर आहे, आणि 0 नाही आलं तर म्हणायचं नाहीये. संपला विषय. आता काय करणार तुम्ही याचा? आता तुम्ही म्हणणार हे वेक्टर, तो म्हणतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ वेक्टर. व्हॅल्यू आपल्याला काढायची वेक्टरची, त्याच्यामध्ये मिसिंग टर्म दिलेत पाहिजे काही, जसं की इथं एक मिसिंग टर्म आहे पहा, हे मिसिंग टर्म फाइंड करा म्हणतो तो. आणि तो म्हणतो वेन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, म्हणजे सुरुवातीला त्याचं म्हणणे की हा वेक्टर आणि हा वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर वेक्टर आहेत, सो ए ची व्हॅल्यू फाइंड करा. ओके, तो अशा टाइपचा क्वेश्चन आहे.
आता काय करणार मी, जर हे दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर यांचा डॉट प्रोडक्ट 0 आला पाहिजे. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, हा वेक्टर आणि या वेक्टरच्या आय आय जे जे आणि के के ची मल्टिप्लिकेशनची ऍडिशन 0 आली पाहिजे. ते डायरेक्ट मॅग्निट्यूड घ्यायची, कारण डॉट प्रोडक्ट म्हणजे फक्त मॅग्निट्यूड असतो. मग 3 into 1 झाले 3, 2 into a झाले ते 2a, आणि 9 into 3 झाले 27. या सर्वांची प्लस 0 यायला पाहिजे होती. ओके, स्वतःला सिम्प्लिफाय करा. 27 आणि 3 झाले 30. 30 प्लस 2a इज इक्वल टू 0. सो मला 2a पाहिजे, मी या 30 कडे मायनस करणार. सो पहा 2a इज इक्वल टू -30. ओके, ची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला, हा 2 इकडे डिवाइड करावा लागेल. सो -30 डिवाइडेड बाय 2. सो a इज इक्वल टू 2 1 2, 2 15 30. सो -15. समजलं? हो सर. समजलं? हो. खूपच सोपं आहे ते, काही जास्त डोकं लावायची गरज पडत नाही इथं वेक्टर मध्ये, आणि खूप मार्क देणारा चॅप्टर आहे. सो आता मी पहा इकडे काय म्हणतो, हा व्हेन टू वेक्टर्स आर पॅरलल, जर हे दोन वेक्टर पॅरलल असतील तर मग याची व्हॅल्यू किती असेल. आता तर सांगितलं तुम्हाला पॅरलल म्हणजे काय, त्यांचे आय आय जे जे आणि के के यांच्या व्हॅल्यू सारख्या प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजे. म्हणजे जसं की हा 3 डिवाइडेड बाय याचा कोएफिशियंट नाही म्हणजे 1, या 2 आणि हा a आणि हा 9 आणि हा 3 हे सारख्या प्रपोर्शन मध्ये पाहिजे. म्हणजे कसं प्रपोर्शन पाहिजे पहा, जर हा 3 डिवाइड बाय 1 तर इज इक्वल टू हे 2 डिवाइड बाय a आणि इज इक्वल टू हे इथले 3 आणि हे इथले 9, म्हणजे 3 डिवाइड बाय 9 डिवाइड बाय 3. हे प्रपोर्शन आलं सारखं पाहिजे. सारखं नाही पहा, हे तर ऑलरेडी रेशो आहे, 3 1 जा 3, 3 3 जा 9, म्हणजे 3 1 बाय 1. मग हा 2 बाय 1 आहे. मग आता याला एका कोणा पण रेशो सोबत कम्पेअर करा. समजा हे रेशो घेऊन टाका दोघं एकमेकांसोबत. सो इथं काय झालं, 2 बाय a, हे बघा 2 बाय a इज इक्वल टू 3 बाय 1. तुम्ही हा घेतला तरी चालेल ना, कोणता पण एक घ्या. सो 3 बाय 1. मग याला तुम्हाला a ची व्हॅल्यू काढायची आहे. तुम्ही हा a इकडे शिफ्ट करून टाका, हा 3 इकडे शिफ्ट करून टाका. सो तुम्हाला आन्सर काय भेटेल, मग a ची व्हॅल्यू काय भेटेल, हा 3 इकडे येऊन जाईल आणि हा a इकडे, तुम्हाला a ची व्हॅल्यू भेटेल 2 बाय 3. समजलं? समजलं का? हॅलो, समजलं का? एक मिनिट. हो सर, समजलं. डाऊट असेल तर विचारा मला. ओके, सो पुढे पहा, क्वेश्चन नंबर 4. इफ a वेक्टर b वेक्टर, फाइंड द अँगल बिटवीन द वेक्टर्स 2a वेक्टर प्लस b वेक्टर a प्लस 2b वेक्टर. आता तुम्हाला a आणि b वेक्टर असे सेपरेट दिले, आणि तुम्हाला जो अँगल विचारलाय तो अँगल विचारला या दोन वेक्टर मधला. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल, या वेक्टरवर पहिले हे वेक्टर फाइंड करावे लागतील आणि मग यांच्यातला अँगल काढावा लागेल. क्वेश्चन समजला का? पहिले या वेक्टरचा वापर करून हे टर्म फाइंड करा आणि मग अँगल काढा डॉट प्रोडक्ट करून. तो अँगल डॉट प्रोडक्ट केल्याशिवाय निघणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे कुठलाही वेक्टर जर असेल, ए वेक्टर आणि बी वेक्टर यांचा डॉट प्रोडक्ट केल्याशिवाय आपल्याला अँगल भेटत नाही. याची मॅग्निट्यूड ए वेक्टरची, याची मॅग्निट्यूड बी वेक्टरची आणि कॉस ऑफ थिटा, हा कॉस ऑफ थिटा आपल्याला काढता येतो जर यांचा डॉट प्रोडक्ट माहिती असेल तर. ओके, सो आता हा मागच्या सेकंड नंबरच्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे हा. सो याला तुम्ही काय करणार, पहिले तुम्ही 2a वेक्टर प्लस बी वेक्टरची टर्म फाइंड करा, मग त्यानंतर तुम्ही a प्लस 2b वेक्टरची टर्म फाइंड करा, आणि मग यांचा डॉट प्रोडक्ट घ्या. म्हणजे हा वेक्टर आणि हा वेक्टर, समजा या वेक्टरला आपण m वेक्टर म्हणू, या वेक्टरला आपण n वेक्टर म्हणून घेऊ. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे माझा m वेक्टर डॉट n वेक्टर, याचा फॉर्म्युला असला पाहिजे m वेक्टरची मॅग्निट्यूड n वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू कॉस ऑफ थिटा. समजलं? हो सर. समजलं का? याला आपण ऍझ्युम केलं, m आणि n ऍझ्युम केलं आपण, त्याला आपण हे काढणार पहिले आणि मग त्याचा वापर करून हे कॉस थिटा काढणार. मग आता याच्यामध्ये आपल्याला m वेक्टर आणि n वेक्टर माहिती आहे, सो त्यांचा डॉट प्रोडक्ट पण माहिती पडून जाईल, त्यांची मॅग्निट्यूड पण माहिती पडून जाईल, फक्त कॉस ऑफ थिटा तो आपण काढून घेऊ. आता कसं काढणार पहा. पहिली गोष्ट आपण काय करणार, हा वेक्टर आणि हा वेक्टर काढणार. हा वेक्टर काढण्यासाठी काय करायचे तुम्हाला, पहिले ए वेक्टरला 2 ने मल्टिप्लाय करायचे आणि त्याच्यामध्ये बी ऍड करायचे. किती सोपं आहे, ए वेक्टरला 2 ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये बी ऍड करा. हा ए वेक्टर होता, बी वेक्टर होता, व्हॅल्यू टाकल्या फक्त. दिसतंय का? हे पहा, हा ए वेक्टर आहे, हा ए वेक्टर, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं बाबा, दिसतंय का? आणि त्याच्यामध्ये ऍड केलाय पहा, हा बी वेक्टर ऍड केलाय पहा, दिसतोय का? हा इथं हा ए बी, हे 2a प्लस बी काढायचे म्हणून. आता काय करणं त्यांनी, फक्त किती इझी ते हे पाहिलंय आपण, हा 2 पहिले मध्ये घुसून घ्यायचा, बरोबर. हा 2 into 1 हा झाला 2i, हा 2 into 2 हा झाला 4j. कसं झालंय पहा, हे कम्प्लीट सांगतो तुम्हाला मी काय झालंय. हे याचं कॅल्क्युलेशन होईल 2i प्लस 4j
मायनस 6k. ओके, आणि त्याच्यामध्ये हे प्लस करायचंय. हे प्लस करायचं होतं 3i मायनस जे आणि प्लस 2k. हे के ची आय ची आणि जे ची ऍडिशन करायची. 2i आणि 3i हे झाला 5i, हे 4j आणि हा मायनस जे म्हणजे हा झाला 3j आणि हा मायनस 6k आणि 2k हा झाला मायनस 4k. दिसतंय तुम्हाला इथे आलेलं? समजलं? हो सर. याला यम वेक्टर म्हणून घ्या. याला यम वेक्टर अज्युम करून घ्या सध्याला. सो याला यम वेक्टर मी अज्युम केला, कारण मला हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे असं अज्युम करतो मी. याला यम वेक्टर म्हणतो आणि याला एन वेक्टर म्हणतो. सोपं जाईल सॉल्व्ह करायला. मग जसं याला काढला तसं याला पण काढा. पहिले हे वेक्टर लिहा, मग टॉईस ऑफ बी वेक्टर लिहा. याचं प्रोडक्ट करून आधी 2 मध्ये घुसवून घ्या आणि मग आय जे की ऍडिशन करून तुम्हाला हे वेक्टर भेटेल. मग या वेक्टरला तुम्ही एन वेक्टर म्हटलं. आता तुम्हाला माहितीये की जर हा वेक्टरला आपण एम वेक्टर म्हटलंय, या वेक्टरला आपण एन वेक्टर म्हटलंय, तर थिटा काढायचंय. तर थिटा काढण्यासाठी क्रॉस प्रोडक्ट शिवाय पर्याय का आपल्याला नाही. म्हणजे या दोघांचा डॉट प्रोडक्ट हा मॅग्निट्यूड ऑफ यम इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन इंटू कॉस ऑफ थिटा असली पाहिजे. तर हे आपल्याला काढावं लागेल, हे पण काढावं लागेल, तेव्हा आपल्याला थिटाची व्हॅल्यू भेटणार. सो यम वेक्टर हा वेक्टर असणार, सो दोघं वेक्टर तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. हा यम वेक्टरची व्हॅल्यू आहे, ही एन वेक्टरची व्हॅल्यू आहे. यम आणि एन वेक्टर असताना त्यांचा डॉट प्रोडक्ट काढणं काही विशेष गोष्ट नाही. मागे सांगितलंय डायरेक्ट आयनी आयला मल्टिप्लाय करायचं, जेनी जेला मल्टिप्लाय करायचं, केनी केला मल्टिप्लाय करायचं, आय जे के काढून टाकायचे, कारण तुम्ही स्केलार प्रोडक्ट घेताय. तुम्ही काय घेताय? स्केलार प्रोडक्ट, म्हणून आय जे के निघून जातात. हा 2a प्लस बी म्हणजे यम वेक्टर तो हा वेक्टर होता. a प्लस 2b एन वेक्टर म्हणजे तो हा वेक्टर होता. आणि आपण डायरेक्ट आता मल्टिप्लाय करणार पहा. 7 5 जा, हे 5 इंटू 7 झाले पहा. 3 इंटू कोणीच नाही म्हणजे 0 आणि 4 इंटू 1 म्हणजे हा इथं. त्या सगळ्यांचा प्रोडक्ट केला तुम्ही, हे मल्टिप्लिकेशन केलं आधी आणि यांची ऍडिशन केली तर तुम्हाला आन्सर 31 भेटतं. समजलं? हो. सो हा झाला तुमचा यम वेक्टर डॉट एन वेक्टर. म्हणजे हे वेक्टर आणि हे वेक्टरचा यांचा डॉट प्रोडक्ट आहे तुमचा किती 31. आता अजून तुम्हाला कोण लागणार? मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर लागेल ना, आणि मॅग्निट्यूड ऑफ एन वेक्टर लागेल. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हो सर, बरोबर. मग मॅग्निट्यूड ऑफ एम वेक्टर कशी काढणार तुम्ही? स्क्वेअर रूट घ्यायचं आणि तो एम वेक्टरचे सगळे आय जे के लिहून टाकायचे. कुठे तो एम? हा इथं एम आहे. याच्या आय म्हणजे काय? 5 चा स्क्वेअर, जे म्हणजे काय 3 चा स्क्वेअर आणि 4 म्हणजे काय -4 चा स्क्वेअर. लिहून टाकायचं सगळं. 5 चा स्क्वेअर 25, हा 9 आणि हा 16. किती झाले? 50 का? 50 रूट ऑफ 50. समजलं? त्याच्यानंतर तुम्हाला रूट ऑफ एन वेक्टर पण लागणार आहे, म्हणजे मॉड ऑफ एन वेक्टर पण लागणार आहे. त्याचं मॉड काय येईल? एन वेक्टर कुठे आहे पहा, हा एवढा 7 चा स्क्वेअर येणार, मग इथं 0 चा स्क्वेअर येईल, मग त्यानंतर 1 चा स्क्वेअर येईल. मग 7 चा स्क्वेअर झाला समजा 49 आणि हा 1 चा स्क्वेअर 1. सो हे पण रूट ऑफ 50 झालं. म्हणजे मॉड ऑफ एन वेक्टर सुद्धा रूट ऑफ 50 आहे. म्हणजे एम इंटू एन वेक्टरची व्हॅल्यू 31 आहे. पाहून घ्या आता काय काय आलंय. हा सगळं सांगतो तुम्हाला मी. एम वेक्टर डॉट एन वेक्टर यांचा प्रोडक्ट आला होता तो 31 आला होता. मॉड ऑफ एम वेक्टर तुम्ही काढला म्हणजे एम वेक्टरची मॅग्निट्यूड ती आली होती रूट ऑफ 50 आणि मॉड ऑफ एन वेक्टर काढली तुम्ही त्याची आली होती रूट ऑफ 50. आणि तुम्हाला काढायचं थिटा. थिटासाठी तुम्ही जो फॉर्म्युला वापरताय तो बऱ्याच वेळेस रिपीट करतोय मी, कारण तो गरजेचा आहे. एम वेक्टर डॉट एन वेक्टर इज इक्वल टू मॉड ऑफ एम वेक्टर मॉड ऑफ एन वेक्टर आणि कॉस ऑफ थिटा. जर तुम्हाला थिटा पाहिजे तर तुम्ही हे जे टर्म आहे हे टाका इथं आणि ही इकडे डिवाइड करून घ्या. ओके ओके. सो तुम्हाला दिसेल बघा इथं. सो कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला भेटेल एम वेक्टर डॉट एन वेक्टर डिवाइड बाय एम वेक्टरची मॅग्निट्यूड एन वेक्टरची मॅग्निट्यूड. हे होती 31, हे होती रूट ऑफ 50, हे होती रूट ऑफ 50. हे रूट ऑफ 50 इंटू रूट ऑफ 50 केले तर त्याचा आन्सर 50 होऊन जातं. मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला. त्यांनीच त्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर त्याचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. सो आन्सर होणार 50. सो 31/50 झालं आणि हा कॉस इकडे घेऊन घ्या. कॉस इनव्हर्स ऑफ 31/50. आता बोला, कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट? नाही सर. समजतंय ना प्रत्येकाला? हो. पुढे पहा. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये इफ लाईन ए मेक्स अन अँगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री 30 डिग्री 60 डिग्री विथ द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली, फाइंड द डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन सांगितले.
एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस सोबत जो अँगल तयार होतो, एक्स ऍक्सिस सोबत त्याला म्हणतात अल्फा, वाय ऍक्सिस सोबत जो अँगल तयार होतो त्याला म्हणतात अल्फा बीटा, आणि त्या झेड ऍक्सिस सोबत जो तयार होतो त्याला म्हणतात गॅमा. अल्फा बीटा गॅमा असतात ते सांगितलं होतं डायग्राम मध्ये, आठवा. सो हा 90 म्हणजे अल्फा, बीटा म्हणजे 60 आहे आणि गॅमा म्हणजे 30 आहे. तुम्हाला डायरेक्शन कोसाइन काढायला सांगितलं. डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय सांगितलं होतं मी, हे जे अल्फा बीटा गॅमा असतात याला फक्त कॉस लावायचा, कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा, म्हणजे हे काय होऊन जातं, डायरेक्शन कोसाइन होऊन जातं. समजलं? समजलं? Yes, sir. सो आता चिपकवलं तुम्ही काय म्हणणार, हे अल्फा बीटा गॅमा काय, अल्फा म्हणजे 90, बीटा म्हणजे 60 आणि गॅमा म्हणजे 30. डायरेक्शन कोसाइन पाहिजे का, मग त्या अँगलला फक्त कॉस कॉस चिपकवा, म्हणजे कॉस ऑफ 90, कॉस ऑफ 60 आणि कॉस ऑफ 30. सो कॉस ऑफ 90 व्हॅल्यू काय असते 0, कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि कॉस ऑफ 30 ची व्हॅल्यू असते √3/2. फिनिश्ड. क्लिअर? क्लिअर? Yes. पुढे पहा, टेबल लक्षात ठेवा तो कॉसचा, मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या वेळेला. फाइंड द वेक्टर प्रोजेक्शन PQ vector on AB vector where PQ, AB are the points of -2, 1, 3, 3, 2, 5, 4, -3, 5, 7, -5, -1 respective. So here 4 points are there. So the position vector of PQ, AB points are the P vector, Q vector, A vector, P vector respectively, so on continue. So here आपल्याला काय करायचंय, फाइंड द व्हेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर प्रोजेक्शन काढायचंय कुणाचं कुणावर, PQ वेक्टरचं AB वेक्टरवर. आता नीट लक्षात, वेक्टर प्रोजेक्शन आठवतंय का तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, वेक्टर प्रोजेक्शन येते, हा वेक्टर प्रोजेक्शन आहे ते. वेक्टर प्रोजेक्शन आठवा, स्केलर प्रोजेक्शन वेक्टर प्रोजेक्शन मध्ये फरक असतो. वेक्टर प्रोजेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, समजा A वेक्टर प्रोजेक्शन ऑन B वेक्टर जर असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा A वेक्टर डॉट B वेक्टर तर घ्यायचाच, त्याच्यासोबत ज्याच्यावरती आहे तो वेक्टर वरती घ्यायचा, आणि त्याला डिवाइडेड बाय त्याचीच मॅग्निट्यूड आणि त्याचा स्क्वेअर करायचा. सांगितलं होतं ना, आठवलं का? आठवलं का? Yes. हा, आता तुम्ही काय करणार, तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये फक्त फरक एवढा आहे की A वेक्टर आणि B वेक्टर जागी तुम्हाला 2 नंबरचे वेक्टर दिलेत, म्हणजे A वेक्टर जागी A असं दिलंय पहा, PQ वेक्टर, हा P आणि Q वेक्टर, आणि B वेक्टरच्या जागी A B वेक्टर दिलाय. मग तुमचा फॉर्म्युला कसा झाला पाहिजे, A वेक्टर डॉट B वेक्टरच्या जागी PQ वेक्टर डॉट AB वेक्टर इंटू हे ब्रॅकेटमध्ये B वेक्टर म्हणजे A वेक्टरचा AB वेक्टर डिवाइडेड बाय AB वेक्टरची मॅग्निट्यूड चा स्क्वेअर. समजलं का? समजलं का? Yes. हे कुणाला नाही हो सर, समजलं, समजलं. कसं कम्पॅरिझन केलं मी, एवढाच फरक आहे फक्त. आता काय, ए वेक्टर असा सरळ दिलेला होता, इथं सरळ नव्हता, असं PQ दिला, काय बिघडलं, PQ काढता येत नाही का आपल्याला, सर्वात फंडामेंटल पार्ट मध्ये होता. जर PQ वेक्टर कसा असेल, मला Q वेक्टर पोझिशन वेक्टर ऑफ Q मायनस पोझिशन वेक्टर ऑफ P करायचं, PQ वेक्टर भेटतो. जर AB वेक्टर काढायला सांगितलं तर छोटा पोझिशन वेक्टर ऑफ B मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A करायचं, AB वेक्टर भेटतो. हे 2 वेक्टर घेऊन त्या फॉर्म्युल्यात टाकायचे, आन्सर काढायचे. जमेल? जमेल का? हो सर, जमेल. इझी पहा. मग आता मी पहा, P वेक्टर, Q वेक्टर, A वेक्टर, B वेक्टर काढून घेतलं. कसं काय काढले, त्यांनी पॉईंट देऊन ठेवले तुम्हाला, A पॉईंट, B पॉईंट, P पॉईंट, Q पॉईंट, सगळेच तर पॉईंट दिले तुम्हाला. मग त्या पॉईंटला फक्त IJK चिपकवा. इथं IJK लावला तर हा P वेक्टर भेटला, त्याला IJK लावला तर हा Q वेक्टर पोझिशन वेक्टर भेटला, याला IJK लावला हा A वेक्टर भेटला, याला IJK लावला हा B वेक्टर भेटला. मी तुम्हाला जर म्हणतोय की PQ वेक्टर पाहिजे आपल्याला, तर PQ वेक्टर म्हणजे Q वेक्टर मधून P वेक्टर मायनस करायचा, याच्या मध्ये हे मायनस करायचे, याच्या मध्ये हे मायनस करायचे, याच्या मध्ये हे मायनस करायचं, हे मायनस याच्यात हे मायनस याच्यात हे मायनस, मायनस केल्यानंतर हा PQ वेक्टर तुम्हाला हा भेटतो, AB वेक्टर तुम्हाला हा भेटतो. छोट्या पणाचे कॅल्क्युलेशन आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे आता कसं तयार करायचं, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ PQ वेक्टर ऑन AB वेक्टर. तर हे P वेक्टर डॉट Q वेक्टर बाजूला, तो AB वेक्टर वरती, आणि हे त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. आठवला का फॉर्म्युला? याच्याकडे जाऊ नका, तुम्ही आपले फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय सांगितलं तुम्हाला मी, या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेऊन टाकायचा, PQ वेक्टर डॉट AB वेक्टर. हा, मग ज्या वेक्टरवर प्रोजेक्शन आहे तो वेक्टर वरती घ्यायचा AB वेक्टर,
आणि त्याचंच मॅग्निट्यूड खाली घ्यायची. एबी वेक्टर ची मॅग्निट्यूड, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याचा स्क्वेअर करायचा. समजलं? हो. समजलं का? वेक्टर काढला PQ वेक्टर डॉट एबी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे या PQच्या वेक्टरनी आयनी आयला जेनी जेला केला मल्टिप्लाय केलं आणि त्या सर्वांची ऍडिशन केली पाहिजे. इथे दिसते तुम्हाला हा एबी वेक्टर ऍज इट इज आहे. इथे एबी वेक्टर कारण तो वेक्टर आहे त्याला मॅग्निट्यूड नाहीये म्हणून ते आयजेकेच्या फॉर्म मध्ये येणार. सो या आयजेकेच्या फॉर्म मध्ये आहे एबी वेक्टर दिसतोय तुम्हाला इथं. आणि हे जे खाली जे दिसतंय तुम्हाला इथं हा एबी वेक्टरची मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. तर ह्या जो एबी वेक्टर आहे याची पहिले मॅग्निट्यूड काढा. मॅग्निट्यूड कशी काढतात? स्क्वेअर रूट घ्यायचं. या 3 चा स्क्वेअर, या 2 चा स्क्वेअर आणि या 6 चा स्क्वेअर करायचा. मग ते स्क्वेअर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर भेटणार 9, या 2 चा स्क्वेअर भेटणार 4 आणि 6 चा 36. सो याचा आन्सर भेटणार तुम्हाला 49. ओके. आणि त्या 49 चं स्क्वेअर रूट घेतलं तुम्ही तर त्याचा आन्सर 7 येतं. सो मॅग्निट्यूड ऑफ एबी वेक्टर तुमची 7 आली आणि तुम्हाला इथं काय सांगितलं त्यांनी एबी वेक्टरची मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करायचा म्हणजे याचा स्क्वेअर केला तर इथं 7 चा स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे त्याचा आन्सर होऊन जाईल 49. म्हणून हे खाली तुम्हाला 49 दिसतंय पाहिलेलं. दिसतंय का इथे 49? समजलं का? समजलं का? हा. आणि वरचं हे सर्व सिम्प्लिफाय करून तुम्हाला आन्सर फक्त 1 भेटतं इथं वरती. मग ते 1 झालं. मग हा 1/49 हा प्रत्येकाला दिला त्यांनी, याला पण आणि याला पण. मग तो इथं प्रत्येका ठिकाणी सेग्रिगेट तुम्हाला झालेला दिसतो. ओके. सो अशा टाईपचे हे क्वेश्चन्स असतात. इझी टॉपिक आहे. मला समजून टाकू है ना. मग थोडंसं आपल्याला रिलॅक्स भेटून जाईल. त्यानंतर हा काय स्केलार ट्रिपल प्रोडक्ट टॉपिक आहे का आपल्याला सिलेबस मध्ये? आय थिंक वेक्टर प्रोडक्ट आहे. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट काढून टाकलेला आहे. स्केलार ट्रिपल प्रोडक्ट काढलाय सिलेबस मधनं 5.5 काढले. ते एकच एक्सरसाइज राहील आपलं. मग आपलं वेक्टर पण संपून जाईल. लाईन प्लेन त्याच्यानंतर पटापट संपतं. सो पुढे पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा फॉर विच अँगल बिटवीन द वेक्टर ए वेक्टर अँड बी वेक्टर. याच्यामधला तुम्हाला लॅम्बडा काढायचंय. अँगल काढायचा म्हटलं म्हणजे एकच काम करावं लागतं ते माहिती तुम्हाला डॉट प्रोडक्ट. अँगल म्हणजे काय? तो फॉर्म्युला आठवायचा. कोणचा? हा वेक्टर आणि हा वेक्टरचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला. ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू ते भेटणार मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस ऑफ. आता या ठिकाणी लॅम्बडा अँगल आहे मध्ये म्हणून इथं लॅम्बडा लिहायचं. अँगल बिटवीन थिटा म्हणा का लॅम्बडा म्हणा. तुम्हाला जर कॉस ऑफ लॅम्बडा पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू इथं खाली डिवाइड करून घ्या म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला भेटतो. समजलं? समजलं का? हॅलो. हो सर समजलं. हो सर. हा. आता या ठिकाणी ऍक्च्युअली क्वेश्चन वाचण्यात गडबड झाली. इथं थिटाच असेल. हा व्हॅल्यू आहे लॅम्बडा इथं दिलेली. ते लॅम्बडा आपल्याला अँगल नाहीये तर व्हॅल्यू दिलेली. सो हा थिटा जाऊ द्या. या थिटाची व्हॅल्यू आता तुम्ही आधी आयडेंटिफाय करून घ्या थोडीशी आणि त्याच्यातनं तुम्ही याच्यामध्ये लॅम्बडाची जे मिसिंग टर्म आहे ना त्या लॅम्बडाच्या मिसिंग टर्म तुम्ही सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो आता नीट लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला थिटा बद्दल काही डिस्कशन कोणी केलेलं तुम्हाला केसेसचा जनरल वापर करावा लागतो. ऑप्ट्यूज आणि अॅक्यूट दोनही केसेसमध्ये. म्हणजे आता विषय कसा असतो जेव्हा तुमचा अँगल ऑप्ट्यूज होतो किंवा अॅक्यूट असतो. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का इथं अँगल बिटवीन टू वेक्टर जे दिलेत ना तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा जो अँगल आहे तो थिटा जर तुम्ही कन्सिडर केला इफचा अर्थ असतो जर तुम्ही कन्सिडर केला की तुमचा कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू दॅन 0 पाहिजे. ओके. जर ती लेस दॅन 0 पाहिजे असं म्हटलं तुम्ही तर त्या हिशोबाने तुम्हाला व्हॅल्यू काय भेटेल. जर ही लेस दॅन 0 असेल तर मग या केसमध्ये ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवाइड बाय मॉड ऑफ ए वेक्टर बी वेक्टर याची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. 0 पेक्षा कमी झाली पाहिजे. आणि 0 पेक्षा कमी असण्यासाठी हा न्यूमरेटर सुद्धा 0 पेक्षा कोणची व्हॅल्यू कधी पण 0 पेक्षा कमी काय येईल त्याचा न्यूमरेटर 0 पेक्षा कमी असतो. म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअली मिनिंग असं आहे की ए वेक्टर डॉट बी वेक्टर हा 0 पेक्षा लेस असला पाहिजे. ओके. आणि त्याने तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला एक्झॅक्ट काढता येणार नाही मग तुम्हाला एक प्रपोर्शनेट काढता येईल म्हणजे या आणि या याच्यामध्ये ते असेल म्हणून. आता या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू न दिल्यामुळे असा कोड झाला. जर थिटाची व्हॅल्यू दिली असते तर काही प्रश्नच राहिला नसता. बट जेव्हा तुम्हाला थिटाची व्हॅल्यू दिली जात नाही तेव्हा तुम्ही या पद्धतीचा वापर करा. तुम्ही असं कन्सिडर करा की जो थिटा आहे तो ऑप्ट्यूज अँगल आहे. ओके. तो ऑप्ट्यूज अँगल 0 पेक्षा छोटा असणार
आणि तो 0 पेक्षा छोटा असतो म्हणजे या जो हा जो कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू ए वेक्टर बी वेक्टर डिवाइड बाय ए वेक्टरची मॅग्निट्यूड बी वेक्टरची मॅग्निट्यूड. या फॉर्म्युल्यामधनं या कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान असेल, म्हणजे हा जर 0 पेक्षा लहान झाला तर याचा अर्थ हा न्यूमरेटर सुद्धा 0 पेक्षा छोटाच असला पाहिजे, म्हणून ए वेक्टर डॉट बी वेक्टर हे पण 0 पेक्षा लहान येणार. ओके, अशी ती गोष्ट असते. सो या ठिकाणी ए वेक्टर डॉट बी वेक्टरची व्हॅल्यू तुम्हाला ऑलवेज 0 पेक्षा लहान भेटणार. त्याचं कारण असं आहे की तो थिटा ऑप्टिज अँगल आहे आणि कॉस मध्ये ऑप्टिज अँगल 0 पेक्षा छोटा असतो. कॉस मध्ये उलट असतं. कॉस मध्ये साइन मध्ये ऑप्टिज अँगल 90 पेक्षा मोठा असतो, तर कॉस मध्ये ऑप्टिज अँगल 0 पेक्षा लहान असतो. उलट असतात एकमेकाच्या. ओके, आता पुढे पहा, जर या दोघांचा प्रोडक्ट 0 पेक्षा छोटा येणार तर तुम्ही हा वेक्टर घ्या, इथं ए वेक्टर आणि बी वेक्टर, त्यांचा डायरेक्ट स्केलर प्रोडक्ट करून टाका. स्केलर प्रोडक्ट कसा करतात, याच्या आईने याला आईला मल्टिप्लाय करायचे, याच्या जेला आणि याच्या केने याच्या केला आणि आय जे के काढून टाकायचे. स्केलर प्रोडक्ट करतोय ना, आय जे के काढून टाकायचे. मग काय होईल पहा, 2 लॅम्बडा स्क्वेअर इंटू 7, तर हे झाले 2 7 जा 14, सो 14 लॅम्बडा स्क्वेअर. ओके, 4 इंटू -2 त्याचं झालं -8 लॅम्बडा, आणि हे 1 इंटू लॅम्बडा, सो त्याचं झालं फक्त लॅम्बडा. हे सर्वांचे ऍडिशन 0 पेक्षा छोटे पाहिजे, कारण डॉट प्रोडक्ट 0 पेक्षा छोटा होता. सो आता याच्यातनं थोडं सिम्प्लिफिकेशन केला, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन टाइप प्रकार आहे हा. सो हा 8 लॅम्बडा आणि हा लॅम्बडा, -8 लॅम्बडा प्लस लॅम्बडा, त्याचं झालं 7 लॅम्बडा. ओके, म्हणजे 14 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 7 लॅम्बडा, लॅम्बडा इज लेस दॅन इक्वल टू 0. यात कॉमन निघू शकतं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 2 टर्म्सचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण कॉमन काढतो. सो हा 14 आहे, इथं 7 आहे, 7 कॉमन निघणार, इथं लॅम्बडा स्क्वेअर आणि इथं लॅम्बडा, 7 लॅम्बडा कॉमन निघणार. सो 7 लॅम्बडा कॉमन काढला, या ठिकाणी 2 लॅम्बडा उरणार आणि मध्ये -1 उरणार. आता विषय आहे की जर ही व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी आहे, तर याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये सेवन कुठं गायब केला नाही, डिवाइड केला असेल. ओके, हे बा, यांनी थोडं याला सिम्प्लिफाय केलं, थोडंसं रिअरेंज केलं. याला तुम्ही डायरेक्ट रिअरेंज न करता केलं तरी चालेल. ओके, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तसा, आरामात होऊन जातं ते. सो हा की जर ही व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे, तर आयदर ही व्हॅल्यू 0 पेक्षा लहान पाहिजे किंवा ही व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असली पाहिजे. दोघांपैकी कोणीतरी व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असली पाहिजे, तेव्हाच आन्सर 0 पेक्षा लहान येईल. म्हणण्याचा अर्थ असतो की आयदर दिस फॅक्टर ऑर दिस फॅक्टर, एकतर हा 0 पेक्षा लहान असेल किंवा हा 0 पेक्षा लहान असेल, म्हणून ते व्हॅल्यू निगेटिव्ह झाली आहे. दोघांपैकी कोणीतरी एक व्हॅल्यू निगेटिव्ह झाली आहे. आपण दोघांना सेपरेटली कन्सिडर करणार. आपण समजू 7 लॅम्बडा इज लेस दॅन 0 आहे, आणि दुसरी केस आपण घेऊ 2 लॅम्बडा -1 इज लेस दॅन 0 आहे. आयदर दिस ऑर दिस, दोघांपैकी एक कोणीतरी लेस दॅन 0 असल्याशिवाय तसं होणार नाही. मग आपण याच्यातून सिम्प्लिफाय करू, तर लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार पहा, लॅम्बडा इज लेस दॅन ऑर 0/7, हा 7 इकडे डिवाइड झाला, सो लॅम्बडाची व्हॅल्यू भेटते लेस दॅन 0. लॅम्बडा लेस दॅन 0 झाला का, ग्रेटर दॅन 0 पाहिजे होता. साइन इक्वालिटीचं चेंज झाल्यावर, मायनस साइन चेंज झाल्यावर होता ना तसा. 1 मिनिट, इनइक्वालिटी मध्ये मायनस साइन आहे, सो लॅम्बडा इज लेस दॅन 0 येणार, आणि एक लॅम्बडा हा तिकडे जाणार, सो लॅम्बडा इज इक्वल टू 0 प्लस 1/2 लेस दॅन इज इक्वल टू, सो लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा इज लेस दॅन 1/2. हे 1/2 तर ठीक आहे, काहीतरी गडबड झाली. इथं थोडं लक्ष द्या जरा इकडे. ओके, हे बा, एकतर केस काय माहिती का, एकतर हा इज लेस दॅन 0 असला पाहिजे, पण लेस दॅन 0 ला इक्वल टू 0 कसं काय झालं, मायनस साइन शिफ्ट होताना इनइक्वालिटी मध्ये चेंजेस होतो. इथं थोडा काहीतरी गोड झालेला आहे. ऍक्च्युली कसं असतं माहिती का, इनइक्वालिटी मध्ये जेव्हा मायनस साइन तिकडे शिफ्ट होतं, दॅट टाइमच चेंज होतो फक्त, आणि इथं मायनस साइन शिफ्ट होत नाहीये, मग त्यामुळे काही चेंज, इनइक्वालिटी चेंज होण्याचा काही प्रश्न उठत नाही. या ठिकाणी 0 पेक्षा हा लेस असला पाहिजे होता लॅम्बडा, आणि मायनस म्हणजे 1/2 पेक्षा पण लेसच असला पाहिजे होता. 0 पेक्षा 1/2 पेक्षा लेस येईल तो दोघं केसेस मध्ये. या ठिकाणी तो प्लस म्हणजे 0 पेक्षा मोठा झाला. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडा बाजूला ठेवा, मी याचा आन्सर तुम्हाला उद्या सांगतो. कारण इथं ना आन्सर असलं पाहिजे 0 पेक्षा लॅम्बडा लेस येणार, आणि लॅम्बडा हा 1/2 पेक्षा पण लेस येणार. सो 1/2 पेक्षा लॅम्बडा लेस ओके आहे, पण हा 0 पेक्षा मोठा कसं काय झाला ते नाही समजलं. नाही, बरोबर आहे. नाही चुकलं. 0 पेक्षा लॅम्बडा छोटा पाहिजे ना,
इथं लॅमडा मोठा झाला 0 पेक्षा. हा चुकलंय, इथं काहीतरी गडबड झाली. ठीक आहे, हा क्वेश्चन मी नंतर सांगतो. ओके, पुढे पहा. फाइंड द डायरेक्शन कोसाइन ऑफ द वेक्टर. तुम्हाला इथं 2 वेक्टर दिलेत. इनइक्वालिटी तुम्हाला झालंय का 10th मध्ये? इनइक्वालिटी शिकवलंय का 10th मध्ये? हे असं लेस दॅन वगैरे इनइक्वालिटीचे हो सर झालं. झालंय का 10th मध्ये? इनइक्वालिटी वगैरे असं हे तुम्हाला नसतं वाटतं. आय थिंक स्टेट बोर्डला पण नाही, सीसीला पण नाही, ICC ला येते. ICC पॅटर्न आहे का कोणी आपल्या याच्यात? कोणीच नाही वाटतं. ठीक, ICC वाल्यांना असते. याच्यात कसं असतं माहिती का, हे इनइक्वालिटी फक्त केव्हा चेंज होते, समजा अशी गोष्ट असेल -7 लॅमडा इज लेस दॅन 0, त्यात टाइम फक्त इक्वल टू आणि याच्यातला फरक असतो. म्हणजे जेव्हा हा -7 जेव्हा इकडे शिफ्ट होतो तेव्हा ही इनइक्वालिटी साइन चेंज होऊन जातं. म्हणजे लॅमडा इज लेस दॅन होतं की नाही, तर ग्रेटर दॅन होऊन जातं 0/-7 असं. लेस दॅनचा ग्रेटर दॅन होतं. पण केव्हा जेव्हा तो मायनस साइन तिकडे शिफ्ट होतो त्याच टायमाला कसं होतं, मायनस आणि प्लसला नाही, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला होतं तसं, दुसरं कशाला होत नाही. या केसमध्ये तसं होत नाहीये, थोडीशी विचित्र केस आहे. ICC ला आहे ते एक स्पेशल चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन इनइक्वालिटीज. तुम्हाला ते नाहीये, सो जाऊ द्या. फाइंड द डायरेक्शन कोसाइन ऑफ द वेक्टर 2i + 2j ± k हे दिलंय तुम्हाला, आणि डायरेक्शन कोसाइन काढायला सांगितलंय वेक्टरचे. आता पहिली गोष्ट, डायरेक्शन कोसाइन काढणार कसे तुम्ही? ओके, कुठल्याही वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काय करा, तुम्ही सिम्पली त्याचं युनिट वेक्टर काढा. ओके, जर तुम्ही त्या वेक्टरचा युनिट वेक्टर काढला, युनिट वेक्टरचे जे काय पुढचे जे युनिट वेक्टरला जे चिपकून आलेले असतात ते डायरेक्शन कोसाइनच आलेले असतात. LMN म्हणजे हा जो वेक्टर असतो LI + MJ + NK हा युनिट वेक्टर असतो कुठल्याही वेक्टरचा. समजलं का? युनिट वेक्टर. आणि हे N, M आणि N याला काय म्हणतात? L म्हणजे काय असतो, कॉस ऑफ अल्फा, M म्हणजे काय असतो, कॉस ऑफ बीटा, आणि N म्हणजे काय असतो, कॉस ऑफ गॅमा. सो हे कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा यांचा एक जो वेक्टर तयार होतो तो युनिट वेक्टर असतो कुठल्याही वेक्टरचा. मग तुम्हाला जर असं म्हटलं की हा एक वेक्टर दिलाय आणि त्याचे डायरेक्शन कोसाइन काढा, डायरेक्शन कोसाइन काढण्यासाठी तुम्हाला अँगल माहिती असणं गरजेचं असतं, अल्फा बीटा गॅमा. पण या ठिकाणी मला अल्फा बीटा गॅमा काही दिलेलेच नाहीये. मग त्या टायमाला तुम्ही काय करणार? तर त्या टायमाला तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही वेक्टरचा युनिट वेक्टर हा त्याचा डायरेक्शन कोसाइनचा तयार झालेला वेक्टर असतो. समजलं? समजलं का? युनिट वेक्टर हा डायरेक्शन कोसाइनचा तयार झालेला वेक्टर असतो. आणि युनिट वेक्टर म्हणजे काय? युनिट वेक्टर म्हणजे काय? फक्त डायरेक्शन दाखवतो तो. म्हणजे तो जो वेक्टर असेल, समजा ए वेक्टर असेल, त्या ए वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला भेटणार युनिट वेक्टर भेटणार ए कॅप. आठवलं का ते पहिल्या टॉपिक सुरुवातीचा? युनिट वेक्टर काढायचं पा, त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, आपल्याला फक्त डायरेक्शन भेटते, मॅग्निट्यूड कॅन्सल होऊन जाते. आठवलं का? हॅलो हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का? हो सर येतोय आवाज. हा, सो सिम्पली म्हणतोय मी तुम्हाला, युनिट वेक्टर काढा. युनिट वेक्टरचे I, J आणि K चे जे समोरचे असतात ते त्यांचे डायरेक्शन कोसाइन असतात. संपला विषय. तुम्ही त्याला अल्फा बीटा गॅमाच्या हिशोबाने काढू शकतात. आणि जर अँगल दिले असतील, फक्त एक वेक्टर दिला असेल तर त्याचं युनिट वेक्टर म्हणजे हा जो वेक्टर असेल याला जर तुम्ही ए वेक्टर म्हटलं, युनिट वेक्टर हे तुमचे डायरेक्शन कोसाइन तयार करतील. सो या वेक्टरची मॅग्निट्यूड काढा. युनिट वेक्टर काढायचा असेल तर हा वेक्टर डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूड करावी लागेल. तो हा वेक्टर तुम्हाला दिलेला आहे, याची मॅग्निट्यूड कशी काढतात तुम्हाला माहिती आहे. मॅग्निट्यूड कशी काढतात? याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. तर दिसतंय तुम्हाला इथे. मग त्याचं युनिट, त्याची मॅग्निट्यूड आली 3. मग तुम्ही म्हणणार युनिट वेक्टर जर काढायचं असेल, ए कॅप वेक्टर म्हणजे युनिट वेक्टर हा तो वेक्टर आधीचा आणि त्याची मॅग्निट्यूड डिवाइड करावा लागेल. तो आधीचा वेक्टर होता 2i + 2j + k आणि त्याची मॅग्निट्यूड आली होती 3. हा 3 याला सर्वांना भेटणार. सो हा 3 जेव्हा सेपरेट होतो तेव्हा आपल्याला ए कॅप भेटतो. ए कॅप असतो 2/3i + 2/3j + 1/3k. आणि हा जो ए कॅप असतो, ए कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर, याच्या समोरचे हे जे I, J आणि K चे हे जे असतात ना, हेच असतात तुमचे डायरेक्शन कोसाइन. कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा, कॉस ऑफ गॅमा. त्याला अजून दुसऱ्या भाषेत लिहिलं जातं LMN.
समजलं? समजलं का? हॅलो, समजलं का? हो सर. क्वेश्चन नंबर 9 कडे पहा. Find the position vector of point A such that AB is inclined to the x-axis at a 45 degree and to the y-axis at a 60 degree and OP is 12 units. So find the position vector of P. Position vector of P काढायचे आपल्याला. आपल्याला काही गोष्टी दिल्यात पहा, जे such that AB is inclined at x-axis. AB एक line आहे जे incline करते x-axis ला 45 डिग्री मध्ये, y-axis ला 60 डिग्री मध्ये आणि OP 12 युनिट्स आहे. ओके, स्वतः नीट लक्षात घ्या. आपल्याला करायचं काय आहे, काढायचं काय नेमकं. तर एक एबी लाईन आहे जी एक्स वाय झेड ऍक्सिस असेल पहा अशी. समजा असे ते 3 ऍक्सिस असतात. सपोज हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. एक एबी नावाची एक लाईन आहे. ही एबी नावाची लाईन कट करते एक्स आणि वाय ऍक्सिसला, म्हणजे ती अशी अशी काहीतरी जात असेल पाशी. एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला कट करते ती 45 डिग्री मध्ये. समजा एक्स ऍक्सिसला जी कटिंग आहे ती 45 डिग्री मध्ये आणि वाय ऍक्सिसला जी कटिंग आहे ती 60 डिग्री मध्ये. ओके, असं असतं ते. सो एक्स ऍक्सिसची कटिंग 45 म्हणजे अल्फा, वाय ऍक्सिसची कटिंग 60 म्हणजे हा बीटा आहे. आणि आपल्याला फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी काढायचे. एक पी एक पॉइंट आहे, तो पोझिशन वेक्टर आहे पी पॉइंटचा. पी पॉइंट कसा आहे, ओपी इज 12 युनिट्स. तर ओ पासून तो पी पॉइंट असा 12 वर असणार इथे कुठे इथे तो या पी पॉइंट या झेड ऍक्सिस. आता जर हा वेक्टर काढायचा असेल तर याच्यापासून हे डिस्टन्स एवढं आपल्याला 12 दिलेलं होतं नी. ओके, आणि आपल्याला पोझिशन वेक्टर काढायचं पीचा, म्हणजे या पीचे आयजेके काढायचे, अशी ती कंडिशन आहे. आता कंडिशन मध्ये तुम्ही म्हणणार याला जर तुम्ही कॉस लावला आणि याला जर तुम्ही कॉस लावला तर ही व्हॅल्यू तुम्हाला भेटणार एलची, ही व्हॅल्यू भेटणार तुम्हाला एमची. याच्यात काही डाऊट कोणाला? डायरेक्शन कोसाइन अल्फा बीटा माहिती आहे, डायरेक्शन कोसाइन भेटतील ना, यल आणि एम भेटेल की नाही? भेटतील की नाही? मग डायरेक्शन कोसाइन वापरला तुम्ही कॉस ऑफ 45 म्हणजे यल, म्हणजे त्याची व्हॅल्यू भेटते √2 आणि कॉस ऑफ 60 1/2 आणि कॉस ऑफ गॅमा तुम्हाला माहित नाही कारण झेड अँगल सोबतचा अँगल तुम्हाला दिलेला नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, यल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1 असतो. आयडेंटिटी म्हणजे कॉस ऑफ अल्फाचा स्क्वेअर, कॉस ऑफ बीटाचा स्क्वेअर आणि कॉस ऑफ गॅमाचा स्क्वेअर हा 1 असतो. ही आयडेंटिटी होती पहा, मी तुम्हाला हायलाइट करून दिली होती, आठवली? हो. आता याच्यात व्हॅल्यू टाका. तुम्हाला एल ची व्हॅल्यू माहिती आहे, एम ची व्हॅल्यू माहिती आहे, मग एन ची भेटेल की नाही? मग एल ची व्हॅल्यू एम ची व्हॅल्यू हे पुढे 1 असते म्हणजे एन अननोन राहिला, तेवढा एकच अननोन आहे म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. सो एन ची व्हॅल्यू काढून घ्या, ही टाकली कॉस ऑफ अल्फाचा स्क्वेअर म्हणजे एन आणि इकडे 1 आहे, याच्यात कॉस ऑफ अल्फाच्या स्क्वेअरला बाजूला काढा, हे याचं सॉल्व्ह करा आणि इकडे मायनस करा. सो मायनस केलं कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ गॅमाची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार. हे कॉस ऑफ गॅमाचा स्क्वेअर होता, त्याची स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड करा. सो दोघांचं स्क्वेअर रूट केलं तिथं कॉस ऑफ गॅमा भेटणार आणि इकडे प्लस मायनस 1/2 भेटणार. सो कॉस ऑफ गॅमा प्लस मायनस 1/2 तुम्हाला आन्सर भेटलंय. आता विषय आहे की तुम्हाला ओ टू पी पॉईंटचा डिस्टन्स तुम्हाला देऊन ठेवलेला आहे. ओके, म्हणजे पहा हा असा पी पॉईंट असेल कुठेतरी, तर ओ पासूनचं ओरिजिन पासूनचं पी पॉईंट पर्यंत डिस्टन्स म्हणजे हा पोझिशन वेक्टर झाला ना. पी वेक्टर असतो ना, सेंटर पासून त्या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स, याला काय म्हणतात? पोझिशन वेक्टर. ते काय असतं? पोझिशन वेक्टर असते. सो या वेक्टरला तुम्ही पी वेक्टर म्हणा का आर वेक्टर म्हणा. आता या ठिकाणी याने आर वेक्टर हा शब्द वापरलाय, सो तो आर वेक्टर काढतोय, आपण पी वेक्टर म्हणू शकतो त्याला. सो आपण पी वेक्टर कसा काढणार मग? पी वेक्टरचा तुम्हाला म्हणजे आर वेक्टरचा हा फॉर्म्युला भेटेल तुम्हाला. त्याचे मॅग्निट्यूड आणि त्याचा युनिट वेक्टर करायचा म्हणजे तुम्हाला त्याची तो वेक्टर तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही नीट आठवा. तुम्हाला मी वेक्टर जो असतो ए वेक्टर हा कसा असतो? हा ए वेक्टर हा समजा तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्ही काय करा, त्याची मॅग्निट्यूड घ्या त्या वेक्टरची आणि त्याला त्याच्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करा. युनिट वेक्टर फक्त डायरेक्शन सांगतो, मॅग्निट्यूड ऍज वेल एज डायरेक्शन आली की तो वेक्टर तयार होऊन जाईल. समजलं? समजलं का? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आली की तो वेक्टर तयार होतो की नाही?
होतो की नाही? अरे कुठलाही वेक्टर असेल ए वेक्टर, तर हा काय असतो? हा त्याची मॅग्निट्यूड, ए वेक्टरची मॅग्निट्यूड आणि त्याला त्याची डायरेक्शन. युनिट वेक्टर हा युनिट वेक्टर असतो. डायरेक्शन आणि त्याची मॅग्निट्यूड या दोघांचं प्रोडक्ट होऊन तो पूर्ण कंप्लीट वेक्टर तयार झालेला असतो. मग आपण याच्यावरून युनिट वेक्टरचा फॉर्म्युला पण काढला होता. हा मॅग्निट्यूड होता बा. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला भेटायचा, तो वेक्टर डिवाइडेड बाय त्याची मॅग्निट्यूड. आठवलं का? आठवलं का? आठवलं का? अरे हो नाही ते तर सांगा. जाऊ दे. मग आता इथं पहा, ओ टू पी वेक्टर दिलाय. हे काय मॅग्निट्यूड आहे? 12 युनिट्स म्हणजे काय मॅग्निट्यूड आहे? ओ पॉईंट पासून पी पॉईंट पर्यंतची मॅग्निट्यूड 12 वेक्टर आहे. म्हणजे हे जो तुम्ही वेक्टर घेतला, समजा पी वेक्टर, तुम्हाला पी वेक्टर पाहिजे, त्याची मॅग्निट्यूड तुम्हाला देऊन ठेवली आहे. मॅग्निट्यूड ऑफ पी वेक्टर ही आहे 12 युनिट्स. आता पी वेक्टरची गरज आहे. पी वेक्टर काय असतो मग? त्याची मॅग्निट्यूड आणि त्याचा युनिट वेक्टर. पीचा युनिट वेक्टर याचा प्रोडक्ट करा तुम्ही, तुम्हाला त्याची वेक्टर भेटून जाईल. आता मॅग्निट्यूड तर 12 दिलेली आहे, पण युनिट वेक्टर कुठून काढतात? नीट आठवा. आत्ताच वरच्या न्यूमेरिकल मध्ये मी तुम्हाला सांगितलं, वरच्या सम मध्ये, युनिट वेक्टर चे आयजेके जे असतात ते डायरेक्शन कोसाइन असतात की नाही? सांगितलं होतं ना? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा, तर युनिट वेक्टर म्हणजे डायरेक्शन वेक्टर असतो. इतकं साधं बेसिक नॉलेज आहे, ते फंडामेंटल नॉलेज आहे. कुठलाही वेक्टर जो असतो त्याला त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन असते, म्हणून तो वेक्टर असतो. ही मॅग्निट्यूड आहे, हे डायरेक्शन आहे. युनिट वेक्टर डायरेक्शन दाखवतो, ही मॅग्निट्यूड दाखवते. मॅग्निट्यूड डायरेक्शन ऍज वेल असेल तर आपण त्याला म्हणतो वेक्टर. का सोपं येते. मग तुम्हाला पी वेक्टर मी काढा म्हणतोय, तर पी वेक्टर काढण्यासाठी आपल्याला पी वेक्टरची मॅग्निट्यूड आणि पी वेक्टरचा युनिट वेक्टर काढावा लागेल. पी वेक्टरची मॅग्निट्यूड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जी आहे ओपी म्हणजे 12. ओरिजिन पासून मोजलेली मॅग्निट्यूड असते, तर ही 12 आहे. युनिट वेक्टर जो असतो हा मागच्याच न्यूमेरिकल मध्ये आपण पाहिला, जे डायरेक्शन कोसाइन असतात, म्हणजे एल एम आणि ही यांची व्हॅल्यू आली होती तुमची इथं 1/2. हे व्हॅल्यू आयजे केला लावलं की तुम्हाला युनिट वेक्टर भेटत असतो. म्हणजे युनिट वेक्टर हा येणार एल आय प्लस एन एम जे प्लस एन के, हा युनिट असतो. तुम्हाला एल एम एन तिघांच्या व्हॅल्यू माहिती आहे, टाकून द्या तिथं. म्हणजे हे येणार पहा इथं 12. त्यानंतर मध्ये ब्रॅकेट मध्ये येणार पहा, आय ची व्हॅल्यू काय होती? 1/√2. इथं 1/√2 पाहिजे. ओके, सो 1/√2. बऱ्याच प्रिंट मिस्टेक झाल्या तुमच्या पुस्तकामध्ये. हे पहा इथं 1/√2 पाहिजे. √2 करा इथं. ओके, सो 1/√2 का आलं? कारण ही एल ची व्हॅल्यू आहे, एल ऑफ आय. मग त्याच्यानंतर एम पहा 1/2. हे पहा एम, आणि हे प्लस मायनस 1/2 हे के. म्हणजे याला आयजे के लावले की हा पूर्ण वेक्टर कोणचा वेक्टर तयार झाला? युनिट वेक्टर तयार झाला ना त्याचा. समजलं का? समजलं का? हा युनिट वेक्टर आहे, इथं 2 करा. युनिट वेक्टर आहे आणि युनिट वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला वेक्टर भेटणार. सो याने 12 मध्ये मल्टिप्लाय करून घेतला, संपला विषय, भेटला त्याला वेक्टर. क्लिअर? क्लिअर? क्लिअर का परत सांगू एकदा? हा, आता त्याच्यानंतर पहा, हे लास्ट 10 नंबरचं एक्झाम्पल आहे पहा. अ लाईन मेक अँगल ऑफ मेजर्स, किती इथे मेजर्स 45 and 60 डिग्री विथ द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. आता इकडे लक्षात घ्या, वाय ऍक्सिस सोबत अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो? बीटा. आणि झेड ऍक्सिसचा सोबतचा अँगल असतो त्याला असतो गॅमा. म्हणजे बीटा आणि गॅमा दिले, बीटा आणि गॅमा. फाइंड द अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, म्हणजे अल्फा काढायचा. समजलं? बीटा दिलाय, गॅमा दिलाय, अल्फा काढायचा. कसं काढणार? पहिली गोष्ट, बीटा गॅमा दिले तर काही फायदा नसतो तुम्हाला. तुम्हाला डायरेक्शन कोसाइनच्या व्हॅल्यू समजतात. डायरेक्शन कशाच्या व्हॅल्यू समजतात? डायरेक्शन कोसाइन. कोसाइनची आयडेंटिटी तुमच्याकडे, म्हणजे ती कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा आणि कॉस ऑफ गॅमा, या सर्वांची स्क्वेअर करायची आणि त्यांची प्लस करायची, तर तुम्हाला आन्सर 1 भेटतं. ही आयडेंटिटी तुमच्याकडे, त्याचा वापर करून तुम्ही सॉल्व्ह करणार. ओके,
सो इकडे लक्ष द्या. आता काय करणार तुम्ही, तुम्हाला बीटाची व्हॅल्यू माहिती आहे, गॅमाची व्हॅल्यू माहिती आहे, तुम्हाला हे पण माहिती आहे की कॉस ऑफ अल्फाचा स्क्वेअर केलं, कॉस अल्फा स्क्वेअर केलं प्लस कॉस बीटा स्क्वेअर केलं प्लस कॉस गॅमा स्क्वेअर केलं इक्वल टू 1 भेटतं. सो याच्यामध्ये बीटाची व्हॅल्यू माहिती, गॅमाची व्हॅल्यू माहिती, कॉस ऑफ अल्फाचा राहिला की नाही फक्त, तो काढून घ्यायचा, व्हॅल्यू टाका सर्वांच्या. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॉस ऑफ बीटा व्हॅल्यू टाका ही, कॉस ऑफ 45, कॉस ऑफ 60 त्याचा स्क्वेअर, सगळ्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. केला पाहिजे सबस्टिट्यूट. कॉस ऑफ 45 जे होतं त्याची व्हॅल्यू 1/√2 येते, त्याचा स्क्वेअर केला त्यांनी, म्हणून हे स्क्वेअर केल्यानंतर हे 1 चा स्क्वेअर येतो 1 आणि रूट ऑफ 2 चा स्क्वेअर येतो 2, म्हणून इथं 1/2 झाले. समजलं का? आणि कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू काय येते 1/2, तर याचा स्क्वेअर केला त्या 1/2 चा पण स्क्वेअर करावा लागेल, म्हणून इथं 1/4 झालं, म्हणून इथं 1/4 झालं. समजते? आणि कॉस स्क्वेअर अल्फा ऍज इट इज. आता हे व्हॅल्यू सिम्प्लिफाय करायला कसं सिम्प्लिफाय करता त्याला, एलसीएम घ्या त्याचा 1/2 प्लस 1/4. एलसीएम घेतला तर याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथं भेटणार 2/4 प्लस 1/4. त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला 4 कॉमन. सो 4 इज कॉमन, 2 + 1 3. सो 3/4. हे 3/4 इकडे मायनस करा. समजलं या 1 कडे. सो या कम्प्लीट याचा आन्सर 3/4 ते इकडे जाणार, सो मायनस होणार. सो तुम्हाला व्हॅल्यू भेटणार कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 - 3/4. त्याला सिम्प्लिफाय करा, याला डिवाइड नाही म्हणजे कोणी 1 असणार. सो इथं कॉस अल्फा इज इक्वल टू याला मल्टिप्लाय बाय 4 करा, याला मल्टिप्लाय बाय 4 करा. सो इथं 4 - 3 डिवाइड बाय 4 भेटेल. सो कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 4 - 3 1/4 झाला. सो इथं तुम्हाला 1/4 आलेलं दिसतंय पहा. समजलं का? साधे छोट्या पोरांचे कॅल्क्युलेशन येते 4वीतल्या. सो हे तुम्हाला फक्त कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू नाही पाहिजे, कॉस ऑफ अल्फाची पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड करून टाका. स्क्वेअर रूट घेणार तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, इथं कॉस ऑफ अल्फा येईल. आणि जेव्हा याचं स्क्वेअर रूट घेणार तेव्हा प्लस मायनस देऊन टाकायचं. 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2. सो कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू 1/2 वगैरे आहे. आता -1/2 किंवा +1/2 काही पण असू शकते. मग कॉसच्या कोणत्या डिग्रीची व्हॅल्यू +1/2 किंवा -1/2 येईल? कोणत्या डिग्रीची व्हॅल्यू +1/2 किंवा -1/2 येईल? हॅलो, कॉस्ट कोणकोणच्या याची व्हॅल्यू +1/2 किंवा -1/2 येईल, कोणकोणत्या डिग्रीची शिकवलं ना रे. हे 0 डिग्री असतं, इथं 90 डिग्री. मग या 90च्या 0च्या मध्ये आणि इथं 40 डिग्री असतं पहा असं. आता हे इथून एवढं सायकल कम्प्लीट होतं पहा. हे पॉझिटिव्ह सायकल असतं, हे निगेटिव्ह सायकल असते. इथून इथपर्यंत पॉझिटिव्ह व्हॅल्यू होता, इथून इथपर्यंत निगेटिव्ह व्हॅल्यू होता, आणि परत ते रिपीट होतं इथून खालून. इथून परत निगेटिव्ह आणि परत पॉझिटिव्ह कडे येतं, असं राहतं मॅटर. ओके. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं जात राहतं ते. आता याच्यामध्ये तुम्ही कसं सॉल्व्ह करणार, तुमचे अँगल असे असतो पहा. इथं 30 डिग्री असतो, इथं 45 डिग्री असतो, 60 डिग्री असतो, आणि इथं 90 डिग्री असतो. हे सर्व पॉझिटिव्ह होत जातात पहा. आता तुम्ही नीट लक्षात घ्या तुमची व्हॅल्यू कशी असते पहा. कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू तुम्हाला 1 भेटते, कॉस 0 ची व्हॅल्यू है ना. इथं 1/2 भेटते, इथं 1/√2 भेटते, बरोबर. नाही उलट झाले, ते उलट असते साईनच्या. हा, इथं √3/2 असते, इथं 1/√2 असते, इथं 1/2 असते, आणि इथं 1 असते. कॉसच्या व्हॅल्यू इथं त्या उलट्या. कॉसचा टेबल माहिती आहे ना. कॉस 0 1 असतो, कॉस 30 √3/2 असतो, कॉस 45 1/√2 असतो, कॉस 60 1/2 असतो, कॉस 90 1 होतो. मग तसं इकडे पण असतं, आता हे कॉस 90च्या पुढे इथं 120 येणार, 30 वाढला ना. त्याच्या पुढे अजून तो 135, त्याच्या पुढे अजून असं असं करत करत ते 160, आणि मग त्याच्या पुढे ते 180 येतं, ते असं काहीतरी असतं. 160 नाही येणार, 170 येईल, नाही 50, हा 150, आणि त्याच्या पुढे तो 30 असं. आता हे व्हॅल्यू कमी होत जातात. आता हे काय असतं, हे एक्झॅक्ट उलट येतं पाहायचं. आता हे जर असं सरळ गेलं होतं, असं कमी कमी होत गेलं होतं, इथं 0 झालेलं असं 1 पासून 0 पर्यंत. तशी ही व्हॅल्यू वाढत जाते, पण मायनस मध्ये. म्हणजे ही 1 आहे की नाही, इथं 0 आहे की नाही, तर इथं व्हॅल्यू वाढते -1/2, इथं व्हॅल्यू वाढते -1/√2, इथं व्हॅल्यू वाढते -√2,
3/2 आणि इथं व्हॅल्यू होते -1. समजलं का? समजलं का? हे बा 1 √3/2 1/√2 1/2 0 हे पॉझिटिव्हचं सायकल असतं इकडचं फर्स्ट सायकल आणि इकडे निगेटिव्ह मार्क पाहते -1/2 -√3/2 -1/√2 -√3/2 आणि इथं -1 इथं +1 असतो इथं -1 असतो. आता मला सांगा cos 1/2 +-1/2 असा आन्सर आहे तुमचा 1/2 अल्फाची व्हॅल्यू cos ऑफ अल्फाची व्हॅल्यू +-1/2 आहे. मला सांगा 1 +-1/2 कोणकोणत्या डिग्रीला येतं? एक तर 1/2 +1/2 60 डिग्रीला येतं पाहिजे. आणि एक -1/2 कोणत्या डिग्रीला येतं? 120. बरोबर ना? बरोबर की नाही? हो. मग दोन्ही डिग्री येतील ना, त्यांनी प्लस मायनस म्हटलं ना, मग एक तर 60 पण असू शकतं 1/120 पण असू शकतं. मग दोन्ही घ्यावे लागतात. मग तुम्हाला इथे आन्सर घेताना पहा आयदर अल्फाची व्हॅल्यू 60 असेल किंवा 120 असेल. त्याच्या मागचं कारण काय होतं मी तुम्हाला काढून दाखवलं सगळं आता काय कारण होतं. समजलं? हो. समजलं का? हा. सो अशा व्हॅल्यू असतात. आणि आता 11 नंबरचा क्वेश्चन राहिला फक्त. हे 12 नंबरचा प्रूव्ह दॅट पाहून घेता घरी तुम्ही. जाऊ दे आज थांबू आपण याचं भरपूर होऊन जाईल. सो आजच्या लेक्चर मध्ये काय समजलं नाही कोणाला असं असेल तर सांगा. काही समजलं नाही असं? समजलं जवळपास सगळं? एक्सरसाइज करताना जर तुम्ही डायजेस्ट परचेस केले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही डायजेस्ट परचेस केलं नसेल तर तुम्ही एक काम करा, युट्यूबवर काही व्हिडिओज टाकतात बा लोक एक्सरसाइजचे. हे सॉल्व क्वेश्चन वगैरे सॉल्व केलेलं नसतं तिथं, पण एक्सरसाइज सॉल्व केलेले असतात व्यवस्थित, म्हणजे ठीकठाक केलेले असतात. समजत नाही लवकर पण उमजतं लवकर. म्हणजे आता एवढं सांगितल्यावर तर नक्की समजेल की काय म्हणतोय तो समोरचा. तर तुम्ही एक्सरसाइज तुम्ही स्वतः सॉल्व करा. अडचण आली तुम्ही तिथून पाहण्याचा प्रयत्न करा. तरी पण अडचण आली तर मला क्लासमध्ये सांगा, आपण क्लासमध्ये घेऊ. आपल्याला स्पीड बुस्टअप करावी लागणार आहे. कॉन्सेप्टवर जास्त फोकस करतो. प्रॅक्टिस तुम्ही घरी करा. करताय ना प्रॅक्टिस? करताय ना प्रॅक्टिस? हॅलो, अरे प्रॅक्टिस चालू आहे ना घरी? आवाज पोहोचत नाही का तुझ्यापर्यंत? एक सोपं चॅप्टर पैकी एक चॅप्टर आहे, त्यामुळे याचा अभ्यास करा. डेरिव्हेटिव्ह एवढे मार्क्स देतं आणि सोपं चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह पेक्षा. म्हणजे इम्पॉर्टन्स तेवढा नाहीये पुढे भविष्यामध्ये फ्युचरमध्ये, पण सोपं चॅप्टर. आणि हे चॅप्टर आलं तरच हे पुढचं चॅप्टर जमेल. लाईन आणि प्लेन हे नाही जमत, हे पण नाही जमत. त्यामुळे वेक्टर जमलंच पाहिजे. लाईन प्लेन त्याच्यापेक्षा त्याच टाईपचं चॅप्टर आहे, थोडंसं इक्वेशन वगैरे काढा अशा टाईपचं चॅप्टर आहे. पण हे वेक्टरपेक्षा थोडंसं सोपं जातं कारण याच्यामध्ये फक्त फॉर्म्युले अप्लाय करायचे असतात. सोपं चॅप्टर आहेत सगळे. आज थांबू आपण इथं. कोणाकडे डाऊट असेल तर त्यांनी मला सांगा. डाऊट का कुणाला? डाऊट्स आहेत का कुणाला? नाही आहेत कुणाला? ठीक.